पाहतोय की जो मेहनत करतो तो फळाची अपेक्षा ठेवतो, कोणी का असेना, त्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही आहे। परंतु जे राज ठाकरे आज जे काय वक्तव्य करतायत हे कालपर्यंत काय बोलत होते, काय उठ दुपारी घे सुपारी, हे जे काय वक्तव्य आहेत हे आपण त्यांच्या तोंडातून आपण पाहिलेलं आहात। मग ह्या सगळ्या गोष्टीचे जर आज आपण पाहिलं की ज्या दोन भावांमधनं विस्तो जात नव्हता, त्या असा काय चमत्कार झाला की आज तेच सगळे विरोधात बोलायला लागले। परंतु हेच बोलत होते की बाळासाहेबांच्या बाजूला जे काय बडवे कंपनी आहेत आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडत गेलं आणि म्हणून तुम्हाला शिवसेना पक्ष सोडावा लागला आणि आज परत तुम्ही त्यांनाच येऊन हातमिळवणी करते। ह्याचा अर्थ केवळ आणि केवळ सत्तेसाठी चालणारी ही लाचारी आहे असं आम्हाला वाटतंय। पण ही जनता तेवढी हुशार आहे, ती तुम्हाला कुठेही सत्तेच्या जवळ येऊ देणार नाही आहे। आणि काल परवापर्यंत वेगवेगळ्या पक्षांवरती टीका टिप्पणी करणारे आज महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना चालू शकतं का, हा पण सवाल आमचा त्यांना आहे। आणि जे आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जे काय उपमा देत आहेत चाटोगरीची, तर मला वाटतं ती उपमा त्यांनाच लागू पडते असं म्हणायला काय हरकत नाही आहे। पण हरकत नाही आहे, ते भाऊ आहेत, एकत्र येऊ काही हो। ज्यावेळेला ते एकत्र यायचं ठरलं त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलं आम्हाला आनंद आहे ते एकत्र झाले, आम्हाला काही फरक नाही आहे। परंतु त्याने असं पण समजू नये की आम्ही एकत्र आल्यानंतर आबाळाला हात लावले किंवा जंग जिंकलं असं या राज ठाकरेंनी समजू नये असं आम्हाला वाटतंय। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।